लास्ट टाइम ना आपण अपडेट मध्ये एरर ब्लिंक होत होता, तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऍक्च्युली काय ना, मी अपडेट प्रोजेक्ट मध्येच करत असते नेहमी, असं सिंपल पेज वरती करत नाही. आणि प्रोजेक्ट मध्ये आपण पोस्ट मेथड वापरतो, आणि आपण त्या दिवशी इथे गेट मेथड टाकली होती. ते गेट मेथडमुळे तो एरर जात नव्हता. आणि मी पोस्ट टाकून पण ट्राय केलं, पण त्यावेळेस आपण दुसरा चेंज बॅकला करून ठेवला होता, त्यामुळे ते एरर येत होता. पण तुम्हाला इथे दाखवते मी. रेकॉर्ड अपडेट होते आणि कुठला एरर पण ब्लिंक होत नाहीये. बट जर आपण गेट मेथड घेतली, गेलं हे बघा, ते अपडेट व्हायले पण एरर इथं ब्लिंक होऊन चाललंय. तर हे त्या दिवशी गेट मेथडमुळे होत होतं. तरी मी म्हटलं की खूप वेळेस ट्राय केलं, मग मी नंतर थोडं बघितलं त्याला. त्या दिवशी पण मी बघितलं होतं पोस्ट टाकून, बट तेव्हा आय थिंक दुसरीकडे कुठेतरी एखादं स्पेस वगैरे किंवा काहीतरी चुकलं असेल, त्याच्यामुळे येत होता. तर तुम्ही जर अपडेटचं केलं असेल ना, तिथे तुम्ही पोस्ट मेथड यूज करा आणि पेज इथून जे आपण लोकेशन पाठवले ना, ते व्ह्यूच ठेवा, येणार नाही एरर. ओके. अदरवाईज सरळ एरर रिपोर्टिंग 0 केला तरी चालेल. मी इथे एरर रिपोर्टिंग इथलं काढून टाकले, कारण तो एरर सॉल्व्ह झालाय. ओके. आज आपण बघणार आहे की एखादी इमेज कशी अपलोड, एखादी इमेज असेल, पीडीएफ असेल, डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं फाईल, आणि ते कसं व्ह्यू करायचं ते आपण बघणार आहे. ओके. तर आता इथे मी आपलं त्याचं इन्सर्ट कुठून होतं, आय थिंक इन्सर्टच्या पेजवरूनच केले. एक वेळेस चेक करते. रेकॉर्ड व्ह्यू, स्टुडंट टेबल या पेजवरून तर आपण एम्प्लॉई टेबल मध्ये इन्सर्ट केले. स्टुडंट टेबलला आपण आहे का कोणाच्या लक्षामध्ये? रेकॉर्ड व्ह्यू, स्टुडंट रेकॉर्ड. स्टुडंट टेबल मध्ये इन्सर्ट केलेले आहे, आणि ते स्टुडंट टेबलचं व्ह्यू. ठीक आहे. हे इथून आपण इन्सर्ट केलेलं आहे स्टुडंट रेकॉर्ड डॉट पीएचपी. देन आपण व्ह्यू केलेलं आहे सॉरी रेकॉर्ड व्ह्यू डॉट पीएचपी. डिलीटचा पण केलेला आहे, तो दुसरा पेज आहे डिलीट रेकॉर्ड नावाने. आणि हा अपडेट रेकॉर्ड, सध्या अपडेट रेकॉर्डला क्लोज करून टाकते, कारण याचं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्या इन्सर्टच्या पेजवरती अगोदर फाईल अपलोड करून घ्यायची. आता इथे गो फॉर रजिस्ट्रेशन, इथे डेटाबेस ओपन करून घेऊया. ऍक्च्युली प्रोजेक्ट मध्ये थोडस वेगळं येतं, पण ते आता सांगता येणार नाही. ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट करतो ना, तेव्हाच त्या गोष्टी मला क्लिअर करता येतील. सेशन वगैरे एवढं जसं प्रोजेक्ट मध्ये क्लिअर सांगता येतं ना, तसं असं बाहेर नाही सांगता येत. अगोदर आपण डेटाबेस ओपन करून घेऊ. ImplanDB आणि हा स्टुडंट टेबल. आता आपल्याला इमेज अपलोड करायची. तर इमेज अपलोड करणं म्हणजे आपला जो इमेज पीडीएफ असेल, इमेज असेल, त्याचा एकच कोड असतो, वेगळा नाही. तर फक्त त्याचं एक्सटेन्शन द्यायचं असतं आपल्याला, की आपण काय अपलोड करतो, डॉट जेपीजी अपलोड करतोय की डॉट पीडीएफ अपलोड करतोय ते. आता ऍक्च्युली डेटाबेसमध्ये इमेज अपलोड करतो म्हणजे इमेज डेटाबेसमध्ये जात नसते. डेटाबेसमध्ये जात असतो त्याचा पाथ, आणि इमेज आपल्याच फोल्डरमध्ये अपलोड होत असतो. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तुम्ही स्ट्रक्चर मध्ये येते,
आपले ऑलरेडी काही इथे कॉलम्स आहेत, नेम, ऍड्रेस, फीस वगैरे, त्याच्यामध्ये आणखीन एक कॉलम ऍड करायचा आपल्याला इमेजसाठी. कुठेही करू शकतात. सपोज मी इथं आफ्टर टाइम सिलेक्ट केलेला आहे, मी आफ्टर टाइमच एक कॉलम ऍड करते. सपोज स्टुडंट इमेज नावाने मी इथे एक कॉलम क्रिएट केलाय. याचा पाथ ऑब्विसली व्यारक्यार घ्यायचा आहे, कारण पाथ आपण काही देऊ शकतो, नंबर्स असेल, टेक्स्ट असेल, इमेज 1 इमेज 2 असं काही आपण देऊ शकतो. तर मी इथे लेंथ दिली 100. तुम्ही जेवढं मोठं नाव टाकणार आहे तेवढी लेंथ देऊ शकता. जास्त मोठे पण द्यायची गरज नाही, 50 सफिशियंट आहे, तरी मी 100 दिले. आता ह्या 3 जुन्या एंट्री आहेत, तनिषा पाटील वगैरे. आता ह्यांना इमेज अपलोड नाही झालेली, तर ह्यांना नसेल इमेज. इथून पुढच्या एंट्रीजला आपण इमेज टाकणार. ह्या एंट्री डिलीट करा, इमेज अपडेट ही करता येते, पण त्याची प्रोसेस थोडीशी किचकट आहे. करता येत नाही असं काही नाही, सगळंच होतं. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपला जो फॉर्म टॅग आहे हा, जर तुम्हाला कुठलीही फाईल अपलोड करायची असेल, आपण आज पोस्टच घेऊयात, कारण गेटमुळे थोडंसं प्रॉब्लेम्स यायला लागले. कधी प्रोजेक्टमध्ये पोस्टच मेथड यूज करायची, इथे मी पोस्टच यूज करणार आहे. एक टेस्टिंगसाठी अगोदर एक एंट्री टाकून चेक करूया. डेटा कुड नॉट इन्सर्ट रेकॉर्ड हा आपला त्या दिवशी रन केलेला पेज आहे. एकदा कंट्रोल झेड करते. पोस्ट केल्याने त्याने डेटा कुड नॉट इन्सर्ट का म्हटलं. ओके, काहीतरी गडबड झालेली. हा आपण मागे केलेलाच कोड आहे, बट कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी गडबड काही नाही. आपण आता एक फील्ड वाढवली ना, त्याच्यामुळे तसं होतं. आपण एक फील्ड एक्स्ट्रा घेतली ना आता, इथं काउंट मॅच होणार नाही ना त्याच्यामुळे तसं होतं. तर आपण इथे कॉमा देऊ आणि आणखी एक सिंगल कोटेशन टाकून सोडून देऊया. सेव्ह डेटा इन्सर्ट. ओके, जस्ट मी टेस्टिंगसाठी इन्सर्ट होते का असं व्हायचं की प्रॉब्लेम दुसराच आहे आणि आपण इमेजलाच बघत बसायचं. ओके, आता झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, आता आपण इथे एक सिंगल कोटेशन देऊन सोडले, इथे आपल्याला इमेज अपलोड करायची. बाहेर गेले ना कोणीतरी, सारखं बाहेरच जातो, सांगते. डायरेक्ट बाहेर गेला का? आता याच्यामध्ये काय आपल्याला हा जो फॉर्म टॅग आहे ना, इथं तुम्ही कुठली इमेज किंवा फाईल अपलोड करत असाल तर तुम्हाला इथे एक, आता ह्याचा कोड कसा माहिती का, आता पूर्ण कोड आपल्याला काय असा तोंडपाठ होत नसतो. इमेज अपलोडचा कोड लेंथी आहे, तर तुम्हालाही तोंडपाठ होणार नाही. मी हा कोड म्हणजे ह्याचा जर कोड कम्प्लीट झाला ना, तुम्हाला ही फाईल अशी सेंड करते, तुम्ही पण तो कोड कॉपी करूनच टाका. तेवढा कोड तुम्हालाही लक्षात राहणार नाही. आणि असा कोड नाहीये त्याचा की असा टाईप केला डायरेक्ट, त्याच्यामध्ये थोडासा किचकट आहे तो कोड, कॉपी करून घेऊ शकता. ठीक आहे, तर मी इथे एखादा माझा जुना प्रोजेक्ट मधला अपलोड केलेला कोड कॉपी करून घेणार आहे. तर HT डॉक्स इथे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामधला कुठला तरी एखादा प्रोजेक्ट ओपन करणार आहे. समजा हे ऍड हॉस्पिटल, त्याच्यामध्ये प्रोजेक्टचा कोड आहे, याच्यामध्ये मी इथे फाइंड करते फॉर्म टॅग. ते फॉर्म टॅग कुठे असणार, फाइंड एखादी फील्ड बघावी लागेल. याच्यामध्ये खूप डेटा आहे. हे बघा, जिथे मेथड पोस्ट टाकले ना आपण, तिथे तुम्हाला ही एक लाईन टाकायची कंपल्सरी, अदरवाइज इमेज किंवा कुठलीच फाईल अपलोड होणार नाही. तर आपल्या ऍड स्टुडंटच्या ह्याच्यामध्ये ENC टाईप मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा हे टाकायचे, कॉपी करून टाका. ENC टाईप मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा हे तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक फील्ड ऍड करून घ्यायची इमेज साठी. समजा मी इथे फीस
इथे टाईप मध्ये टाकते मी फाईल. ठीक आहे. आणि नेम इथं नेम तुम्ही तुमच्या मनावर जे द्यायचं ते देऊ शकता. सपोज मी इथे इमेज दिली, त्याच्यामध्ये काय झालं इथे एक सिलेक्ट फाईल किंवा चूज फाईल इथे असं आलेलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आता इमेज अपलोडचा कोड आपल्याला कुठे टाकायचंय, इथे ही जी आपली इन्सर्टची क्वेरी आहे ना त्याच्या एक्झॅक्ट वर चालेल इथे टाकायचं आपल्याला इमेज अपलोडचा कोड. तर तो कोड कॉपी करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला शेअर करते कोड. ठीक आहे. इथे थोडासा कोड मोठा आहे. आता हे इथून मी कॉपी केलं. त्याच्या अगोदर कोड टाकण्याच्या अगोदर आता इमेज जी अपलोड होणार असते, आता इथं काय असतं, आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण कुठूनही इमेज सिलेक्ट करतो. बरोबर आहे. कुठल्याही लोकेशनवरून इमेज सिलेक्ट करतो. असं लोकेशन फिक्स नसतं. आपण कुठूनही कशी इमेज सिलेक्ट करतो. आणि असंही नसतं की प्रत्येक इमेज जेपीजीच असेल. कुठली जीआयएफ असू शकते, पीएनजी असू शकते, जेपीजी असू शकते. वेगवेगळ्या फॉर्मॅट मधले इमेजेस असतात. मग डेटाबेस मधून आपण ज्यावेळेस डेटा व्ह्यू करत असतो, ज्यावेळेस आपण डेटा व्ह्यू करत असतो तो एका लूप मध्ये व्ह्यू करत असतो. हा जो व्ह्यूचा कोड आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, एक लूप टाकलेला असतो. मग या प्रत्येक लूप मध्ये ज्यावेळेस आपण इमेज अपलोड करतो मग त्यावेळेस असं चेंज नाही करता येत की इमेज जेपीजी आहे का पीएनजी, कुठला तरी एकच फॉर्मॅट लूप मध्ये आपल्याला टाकता येतो. तर आपल्याला काय करायचंय, इमेज अपलोड करतानाच एक त्याच्यामध्येच एक मिनी प्रोजेक्ट म्हणू शकता तुम्ही, एक्सटेन्शन कन्वर्ट होणार आहे याचं. म्हणजे तुम्ही जेपीजी कुठली इमेज घेतला तर ती इमेज तुम्हाला पीएनजी मध्ये कन्वर्ट करून तिथे सेव्ह करायची आहे. म्हणजे कुठली इमेज असेल कुठल्याही फॉर्मॅट मध्ये तर ती पीएनजी मध्ये स्टोअर होणार आहे. त्याच्यानंतर इमेज ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो त्याचे नावं काहीही असतात, ABCXYZ, त्याचे नावं कुठलीही असू शकतात. मग ते नावं फेच करायला पण प्रॉब्लेम येतो. किंवा एखादी जर इमेज समजा एखाद्या फोल्डर मध्ये एबीसी नावाची इमेज ऑलरेडी आहे आणि परत जर इमेज एबीसी नावाचीच इमेज आली तर काय होतं, रिप्लेस होते इमेज. पहिल्याची इमेज निघून जाते आणि ती दुसरी आलेली इमेज त्याच्यावरती रिप्लेस होते. मग असं रिप्लेस नाही व्हायला पाहिजे. जर इमेजचं नाव सेम आलं तर इमेज रिप्लेस होऊ शकते आणि इथं फेच करायला पण पॉसिबलच नाहीये ते फेच करणं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, इमेज जेव्हा आपण सिलेक्ट करणार आहे ती फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याला कन्वर्ट करायचंय पीएनजी मध्ये. आणि दुसरं असणार आहे की तुम्हाला काय करायचं, आपल्याला काय करायचंय, त्या इमेजला तुम्हाला एक स्पेसिफिक नाव द्यायचे, एक युनिक नाव द्यायचे. आता युनिक नाव कसं देणार आहे, आपण एक समजा लेबल, आता हा स्टुडंटची इमेज आहे, समजा स्टुडंट किंवा STU असं लेबल दिलं आणि तुम्ही ह्याला याचा आयडी कॉन्टॅक्ट करणार आहे. जसं याचा रो ऑफ 0 म्हणजे त्याचं जे नाव असणार आहे ते युनिक असणार आहे. फक्त रो ऑफ 0 ने पण अपलोड नाही करू शकत. समजा हा स्टुडंटचा टेबल आहे, 1 नावाने इमेज आहे, नंतर एम्प्लॉयच्या टेबलमध्ये पण 1 नावाची इमेज येईल ना. त्याच्यामुळे आपल्याला त्याला एक लेबल ठेवायचे आणि त्याला त्याचा आयडी कॉन्टॅक्ट करायचा, म्हणजे ते सेम नाव कोणाचंच होणार नाहीये. तर हे पण आपल्याला त्याचं नाव पण तिथे कन्वर्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर डेटाबेस मध्ये फक्त पाथ जातो. डेटाबेस मध्ये फक्त पाथ जातो. आपल्याला काय करायचंय, जिथं तुमचं लोकेशन आहे व्ह्यूच्या पेजचं किंवा इन्सर्टच्या, तिथे तुम्हाला एक फोल्डर बनवून घ्यायचंय. फोल्डरला काहीही नाव द्या तुमच्या मनावरती. मी अपलोड नाव दिले, तुम्ही दुसरंही देऊ शकता. ठीक आहे. एक फोल्डर क्रिएट करा, म्हणजे ज्या तुम्ही इमेजेस तिथे इन्सर्ट करणार आहे त्याचा पार्ट डेटाबेसला जाईल आणि इमेज अपलोड होणार त्या फोल्डरमध्ये. तर आपल्याला एवढे कामं करायचे, एक तर त्याला युनिक नाव द्यायचंय, दुसरं ती इमेज कन्वर्ट करून घ्यायची पीएनजी मध्ये आणि तिसरं त्याला अपलोड करायचं डेटाबेसमध्ये आणि फोर्थ त्याचं पार्ट डेटाबेसला सेंड करायचे. ओके. तर इथला आपण इमेज अपलोडचा कोड कॉपी करणार आहे. कोड कॉपी केला आणि इथे काय करायचं आपल्याला, पेस्ट कर. कधी कधी इमेजचं नाव टाकल्याच्या नंतर ना 2 पाथ पण क्रिएट करत होतात, असं नाही सांगता येणार, ते प्रोजेक्ट मध्ये सांगता येत. ठीक आहे. तर ह्या इन्सर्टच्या वरती आपण हा कोड टाकलाय. आता याचे 3 कर्ली ब्रॅकेट्स आहेत. त्या इमेज अपलोड मध्ये याचे 3 कर्ली ब्रॅकेट्स ओपन आहेत. ते आपल्याला एकदम लास्टला क्लोज करायचे तिथे. 1 2 and 3. जस्ट तुम्हाला 3 कर्ली ब्रॅकेट तिथे क्लोज करायचे. ते जे इफ वगैरे इमेज अपलोड साठी ओपन केलेले आहे, इफचा क्लोज आहे, बाकी इथे खाली दुसरे 3 ओपन आहेत त्याचे तिथे क्लोज करायचे. बस. हे झाल्याच्या नंतर आता जसं मी काय सांगितलं की आपल्याला एक युनिक नाव त्याचं क्रिएट करायचंय. तर अगोदर आपल्याला काय करायचं, युनिक नेम क्रिएट करायचंय. युनिक नेम कसं क्रिएट करणार आहे, आता आपल्याकडे इथे एंट्रीज आहेत. आता इथे 6 एंट्रीज आहेत. येणारी एंट्री किती असणार आहे, 7th. येणारी एंट्री 7th असणार आहे. आता इथे तर 7 आयडी नाहीये, आपल्याला येणारी एंट्री 7 आहे ना, तर त्याचं नाव आपल्याला काय पाठवायचंय, समजा 7 स्टुडंट किंवा स्टुडंट 7 असं पाठवायचंय. तर आपल्याकडे 7 आयडी नाहीये, तर आपल्याकडे आहे मॅक्स आयडी. हा मॅक्स आयडी आहे, याच्यामध्ये +1 आपण करणार आहे. ठीक आहे. आणि जर
समजा हा टेबल स्टार्ट आहे म्हणजे पूर्ण एम्प्टी टेबल आहे, ट्रंकेट आहे हे पूर्ण, एंट्री फर्स्ट पासूनच येणार आहे, मग मॅक्स आयडी पण नाही भेटणार. कारण मॅक्स आयडी आता इथे आहे, मॅक्स आयडी भेटतोय, पण ह्याच्या टेबल मध्ये एक पण एंट्रीच नसेल तर त्याला मॅक्स आयडी भेटेल का? नाही भेटणार. मग ज्यावेळेस टेबल आपण क्लायंटला देतो त्यावेळेस पहिली एंट्री 1 नीच असते. तर एंट्री असेल तर मॅक्स आयडी +1 आणि एंट्री नसेल तर डायरेक्ट 1. हे असं इन्सर्ट करायचं आपल्याला. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे इथे, एक सेकंड ना, तीन लाईन राहिल्या इथं, कोड थोडा खाली कॉपी केला मी चुकून, इथे वरती पण 3 लाईन्स आहेत, काही नाही, इथल्या 3 लाईन वर राहिल्या होत्या तशाच कॉपी करताना. आपण एक व्हेरिएबल घेतला मॅक्स आयडी नावाने, त्याला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 1 दिली. 1 का? जर मॅक्स आयडी नाही भेटला तर त्याने बाय डिफॉल्ट ती 1 आयडी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर परत एक व्हेरिएबल घेतलाय मॅक्स1, हे मॅक्स अंडरस्कोर आयडी आहे वरचा, आणि हा व्हेरिएबल घेतलाय मॅक्स1. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, क्वेरी टाकलेली आहे. हा कोड मी तुम्हाला लाईन बाय लाईन पूर्ण एक्सप्लेन करत आहे. आता फर्स्ट काय केलेलं आहे, क्वेरी टाकलेली आहे, कनेक्टिव्हिटी दिली आहे, तुमचा जो व्हेरिएबल आहे तो इथे पास करा, सिलेक्ट मॅक्स, मॅक्स म्हणजे हे ऑलरेडी डिफाईन केलेली क्वेरी आहे मॅक्स आयडी साठी, सिलेक्ट मॅक्स. इथे तुम्हाला तुमच्या डेटाबेस मध्ये आयडी टाकायची, आपली कॅपिटल आयडी आहे, सिलेक्ट मॅक्स आयडी फ्रॉम, आपल्या टेबलचं जे नाव आहे ते, सिलेक्ट मॅक्स आयडी फ्रॉम स्टुडंट टेबल. त्याच्यामध्ये काय झालं, आणि त्याला फेच करून घेतलं, ते फक्त सिलेक्ट केलेलं होतं त्याला फेच केलं. आता काय झालं, मॅक्स ऑफ 0 मध्ये मॅक्स आयडी स्टोअर झाली. आपण इथे स्टार नाही टाकलेला, ऑल डेटा नाही सिलेक्ट केला, फक्त मॅक्स आयडी सिलेक्ट केलेली आहे, मॅक्स आयडी, आणि मॅक्स ऑफ 0 मध्ये त्याची लास्ट आयडी म्हणजे आता सपोज इथे 6 आहे, जी काही असेल 6, 7, 8 ती इथे स्टोअर झाली. कुठे? या मॅक्स ऑफ 0 मध्ये. जर मॅक्स ऑफ 0 सापडला, जर मॅक्स ऑफ 0 सापडला, सपोज 6 इथे भेटलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक मॅक्स नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मॅक्स ऑफ 0 स्टोअर करून घेतला, आणि परत एक मॅक्स आयडी नावाचा, म्हणजे हा जे जिथे व्हेरिएबल घेतले ना तोच व्हेरिएबल इथे नंतर घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आलेला मॅक्स +1 केलेला. जर नसेल तर बाय डिफॉल्ट 1 जाईल, जर असेल तर त्याच व्हेरिएबल मध्ये +1 केलेलं आहे. म्हणजे आता आपल्याकडे 6 एंट्री आहेत, तर 6 + 1 म्हणजे 7 आयडी आपल्याला इथे भेटेल, आणि आयडी नसेल तर बाय डिफॉल्ट परत तो 1च करेल. ठीक आहे, तर हा एक इथपर्यंत झाला. त्याच्यानंतर इथे खाली आपण आलो, इथे फाईल एक्झिस्ट मध्ये काय आहे, तुम्हाला काय काय अपलोड करायचं, जेपीजी, जेपीजी, पीएनजी, हे तुम्हाला टाकायचं. तुम्हाला इथे पीडीएफ नको असेल तर तुम्ही पीडीएफ काढून पण टाकू शकता. तर ही पीडीएफ पण तुमची पीएनजी मध्ये कन्वर्ट होईल, किंवा हे पीडीएफ एक्सटेन्शन काढून टाकला तरी काही प्रॉब्लेम. ठीक आहे, मी आता ठेवते, कारण तुम्हाला ही पुढे चालून पीडीएफ पण लागू शकतात, त्याच्यामुळे मी ठेवलंय. तर तुम्ही इथे एक्सटेन्शन टाकून घ्या की तुम्ही कुठल्या कुठल्या इमेजेस आणि फाईल्स अपलोड करणार आहे. जर तुम्ही फक्त पीडीएफ अपलोड करणार असाल तर हे बाकीचे एक्सटेन्शन कट करून टाकायचे. ठीक आहे, हे झालं फाईल एक्झिस्ट. त्याच्यानंतर अपलोड एक्झिस्ट मध्ये काय करायचंय, इथे आपल्याला नेम द्यायचा आहे, आपण वर जो दिलाय तो, कुठे, इथे आयएमजी टॅग मध्ये, इथे आपण, मी वर इमेजेस दिलेले आहे, तर इथे इमेज, जर तुम्ही वर दुसरा दिला असेल तर इथलं नाव पण चेंज करा. इथे एक इमेज येतो आणि इथे परत इथे पण आहे, हे बघा, हे जिथे जिथे इमेज आहे तुम्हाला हे सगळे चेंज करत बसावं लागेल. एवढे 4 चेंज करण्यापेक्षा आपण डायरेक्ट वरच इमेज नाव देऊन टाकलं, तर तुम्ही दुसरं दिला तर हे सगळे खालचे नेम पण तुम्हाला चेंज करावे लागतील. ठीक आहे, तर इथे तुम्हाला नेम द्यायचं. त्याच्यानंतर इफ अपलोड एक्झिस्ट नल, अपलोड एक्झिस्ट म्हणजे काय, जर तुम्ही इमेजेस नाही सिलेक्ट केली, वेगळंच काहीतरी सिलेक्ट केलं, की काहीतरी रॉंग फाईल सिलेक्ट केली, किंवा फाईल सिलेक्ट नाही केली, अशीच सोडून दिली ब्लँक, म्हणजे फक्त फॉर्म इथला फिल केला बाकीचा आणि फाईल सिलेक्ट केलीच नाही, रॉंग सिलेक्ट केली असेल किंवा केलीच नाही तर तो काहीतरी एरर देईल. हा एरर तुमच्या मनावर आहे, इथे अनकम्पॅटेबल फाईल असा एरर दिलेला आहे, तर तुम्ही एरर हा मेसेज ऍज यू विश तुम्हाला जो टाकायचा तो टाकू शकता. सो नेक्स्ट आपण, जर्नल फायनल वगैरे असेल तर मेसेज येईल, नसेल तर एल्सला येईल. एल्सला आल्याच्या नंतर आता इथे आपला इमेज अपलोडचा कोड असणार. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इमेजची साईज चेक करायची, ही खूप मोठी साईज आहे, ही 2000 म्हणजे 2 MB ची साईज असते, 20 MB, 200 MB, तर आय थिंक ही 200 MB ची साईज असणार. एखादा 0 एक्स्ट्रा ठेवला तरी काही हरकत नाही. 2 MB, 20 MB, 200, याच्यामध्ये एक एक्स्ट्राच आहे, काही प्रॉब्लेम नाही. एवढी खूप मोठी साईज झाली, एखादा 0 कट केला तरी काही हरकत नाही, किंवा एखादा ठेवला तरी काही हरकत नाही. तर हे 200 MB ची वगैरे साईज असू शकते. तर हे इमेजची साईज इथे तुम्हाला डिफाईन करायची. त्याच्यानंतर आपल्याला एक नेम घ्यायचं, न्यू नेम, जी इमेज आपण सिलेक्ट केली त्या इमेजचं नाव चेंज करून आपल्याला त्याचं युनिक नाव द्यायचंय. तर युनिक नाव काय दिलेलं आहे इथं, आलेला मॅक्स आयडी जो काही 6, 7 असेल, डॉट कॉन्टॅक्ट साठी यूज करतात, अंडरस्कोर हॉस्पिटल असं नाव दिले.
किंवा तुम्ही असंही देऊ शकता स्टुडंट अंडरस्कोर इथे मॅक्स आयडी पण देऊ शकता, म्हणजे असं एक्सचेंज करू शकता. तर मी इथं देणार आहे मॅक्स आयडी अंडरस्कोर स्टुडंट. जो काही मॅक्स आयडी असेल 1 2 3 4 जो आला आपल्याकडे आता 7 येईल अंडरस्कोर स्टुडंट असं युनिक नाव त्याचं दिलेलं आहे. ओके. आणि इथे कॉन्कॅट काय केलंय, एक डॉट, हा येलो डॉट आहे बरं का, हा रेड कलरचा जो आहे ना तो फक्त PHP मध्ये कॉन्कॅट करण्यासाठी यूज केला जातो. जसं जावास्क्रिप्ट मध्ये आपण प्लस यूज करतो ना तसं याच्यामध्ये डॉट यूज केला जातो. तर हा आहे तो इन्सर्ट होणार, हा डॉट इथं पुढचा जो दिसतो तो येलो कलरचा, आणि हा रेड कलरचा हा इन्सर्ट नाही होणार, हा फक्त कॉन्कॅट करतो. तर मॅक्स आयडी अंडरस्कोर स्टुडंट डॉट PNG, दिस इज न्यू नेम फॉर इन्सर्ट इन डेटाबेस. ओके. आता याच्यानंतर हे टार्गेट फाईल इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमचा जिथं फोल्डर आहे तिथे इमेज अपलोड होते, तर तुमच्या इथं फोल्डरचं नाव द्यायचं. मी अपलोड नावानेच फोल्डर क्रिएट केलंय आणि तेच नाव इथे आहे. तुम्ही जर वेगळ्या नावाने फोल्डर क्रिएट केलं असेल तर ते नाव इथं तुम्हाला द्यायचंय. त्या फोल्डरमध्ये जे नाव आपण क्रिएट केले त्या नावाने ते इमेज अपलोड होते. ठीक आहे. जर काही एरर आले तर एरर देईल, इमेजची साईज वगैरे तुम्ही काही चुकीची दिली असेल तर एरर देईल, नसेल तर ही इमेज अपलोड होईल. जे काही टेम्पररी नाव आहे त्या नावाने अपलोड होईल आणि हे या लास्ट फायनल ह्या टार्गेट फाईल मध्ये त्याचा पाथ स्टोअर होतो. ठीक आहे. तर हे टार्गेट फाईल आपल्याला कॉपी करायचंय आणि हे जे आपण इथे कोटेशन मगाशी घेतलं होतं तिथे डबल कोटेशन डॉट डॉट डॉलर टार्गेट फाईल. ऍक्च्युली हे टार्गेट फाईल नाही, आपण हे फक्त त्याचं नाव घेतलंय. तर हे पूर्ण असं इन्सर्ट होणार काय, अपलोड स्लॅश, आता नाव कसं इन्सर्ट होणार बघा डेटाबेस मध्ये, टार्गेट फाईल टाकले ना आपण, अपलोड स्लॅश न्यू नेम म्हणजे अपलोड स्लॅश 7 स्लॅश स्टुडंट डॉट PHP, दिस इज युनिक नेम फॉर युअर इमेज. तर आपण इथे हे टार्गेट फाईल टाकले, त्याला सेव्ह करूयात आणि एकदा टेस्ट करूयात. तर इथं आपण केशव असं काहीतरी नाव दिले. आता मी जर इमेजच नाही सिलेक्ट केली तर अनकम्पॅटेबल फाईल असा एरर येईल. हा एरर 2 कंडिशन्स मध्ये येतो. एक तर तुम्ही इमेज चुकीची, 3 कंडिशन्स मध्ये, एक इमेज चुकीची केली असेल किंवा एक हे केलं असेल, तुम्ही ब्लँक घेतली असेल, आणि दुसरं तुम्ही ब्लँक म्हणजे इथे घेतलंच नाही इमेज, आणि दुसरं काय की तुम्ही फॉर्म टॅग मध्ये ते ENC टाईप मल्टीपार्ट स्लॅश डेटा टाकले ना आपण स्टार्टला, ते जर तुम्ही टाकलंच नाही तरी पण हा एरर येईल. ठीक आहे. तर तुम्ही हा जर एरर आला तर लक्षात घ्या की तुम्ही एकतर मल्टीपार्ट टाकलं नाहीये किंवा तुम्ही इमेज सिलेक्ट केली नाहीये किंवा इमेज चुकीची आहे किंवा इमेज ब्लँक आहे. ओके. आता आपण सोहम असं काहीतरी टाकूयात. ऍड्रेस सपोज इथे पुणे असं काहीतरी टाकलंय, काहीतरी फीस टाकली आणि इमेज आपण सिलेक्ट करूया स्टुडंटची. माझ्याकडे इथे असतील कुठेतरी एखादी सिलेक्ट करते, कुठल्याही लोकेशनची तुम्ही घेऊ शकता. इमेजेस आहेत भरपूर, पण प्रोजेक्ट मध्ये असणार ऍडमिन आणि एक इमेज आहे तिचं आपण सिलेक्ट केलं, त्याचं नाव 4.jpg आहे. नाव त्याचं काही खास आहे, आपल्याला घेणं देणं नाही, आपण आपलं नाव घेणार आहे. डेटा इन्सर्टेड. आता इथे आलो, रिफ्रेश. रिफ्रेश बाबा लवकर, मीटिंग चालू असेल थोडं वेळ घ्यायला. ओके. बघा इथे आता तुम्ही इथे पाथ आलेले अपलोड स्लॅश मॅक्स आयडी 7 अंडरस्कोर स्टुडंट डॉट PNG, आपण जो इथे टार्गेट फाईल मध्ये दिलेला आहे ते इथं आलेलं आहे. सेकंड गोष्ट आपल्याला काय चेक करायची, याच नावाने त्या फोल्डर मध्ये ती इमेज अपलोड झाली आहे का. आपण जो अपलोड नावाचा फोल्डर क्रिएट केलाय हे बघा 7 अंडरस्कोर स्टुडंट, तरी आणि इथं त्याचं हे बघू शकतात एक्सटेन्शन PNG आले एक्सटेन्शन. ती फाईल JPG होती किंवा कुठलीही फाईल असेल ती ऑटोमॅटिक PNG मध्ये कन्वर्ट होईल आणि डेटाबेस मध्ये पण त्याचा पाथ .png जाणार आहे. आता ही इमेज अपलोड झाली. आता ह्या रेकॉर्ड व्ह्यू मध्ये, या रेकॉर्ड व्ह्यू मध्ये याला शो करायचं आपल्याला. ठीक आहे. आता हे शो कसं करायचं घेऊ का लगेच, थोडस लेक्चर जास्त वेळ होईल. आता इथे आपल्याला काय करायचंय, शो करायचंय
कुठेही शो करू शकतात ऍज यू विश. समजा मी इथे सेकंड टीडी मध्ये करते /TD. आता इथे अगोदर ना आपण इथे हे टाकून घेऊयात. सिरियल नंबरच्या नंतर घेणार आहे मी. इथे मी टाकते स्टुडंट इमेज किंवा फोटो इमेज. आता इमेजचं लोकेशन अगोदर काय चेक करायचं आपल्याला. इमेजचं लोकेशन आहे किती आहे सांगा आता कोणीतरी. व्हॉट इज द लोकेशन ऑफ इमेज? 8. हा 8, कारण 0 पासून आपण काउंट करतो. सो याचं लोकेशन आहे 8. तर आपल्याला इथे काय करायचंय, याचं लोकेशन टाकून घ्यायचंय. सिंगल कोटेशन $ro of 8. तर याच्याने काय होईल, इमेज नाही येणार आहे. रिफ्रेश. काय आलं, ऍज इट इज पाथ आलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय, इथे इमेज शो करायची, पाथ नाही शो करायचा. इमेज डायरेक्ट येते का? इमेज साठी कुठला टॅग घ्यावा लागतो? IMG. विसरला? हा, व्हेरी गुड, IMG. आता इथे आपल्याला काय करायचंय, SRC सोर्स, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो पाथ टाकून द्यायचा. ठीक आहे, सेव्ह केलं, रिफ्रेश. इथे इमेज आली, खूप मोठी आली. त्याला आपण मॅन्युअली इथे पण वरती पण टाकू शकतात किंवा तिथेच पण टाकू शकतात. तिथे काही हिंट येणार नाही तुम्हाला, सगळं टाईप करावं लागेल. इथे तुम्ही त्याला एखादा क्लास वगैरे पण देऊन टाकू शकता. स्टाईल IMG हाईट, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी देऊ शकता. सर्कल मध्ये पाहिजे असेल तर रेडियस पण द्या. आता ह्या जुन्या एंट्रीज आहेत, याला इमेज नाही, नवीन एंट्रीला येणार. तसं व्ह्यू रजिस्ट्रेशन आणखीन एक करून घेऊयात आपण. अनुष्का शर्मा, ऍड्रेस काहीतरी टाकलाय, फीज काहीतरी टाकली. एक इमेज सिलेक्ट करूयात. सपोज आपण ही इमेज घेतली, स्टेट गुजरात, सेव, डेटा इन्सर्टेड, व्ह्यू पेज, इमेज आहे. आता हे ओके झालं. आता याच्यानंतर काय होतं, कधी कधी आपण इथून इमेज डिलीट करतो. खूप वेळेस असं स्टुडंटला प्रॉब्लेम येतो. आता समजा 5th नंबरची एंट्री आहे आणि ह्याला आपण एकदा डिलीट केलं, सपोज ह्याला डिलीट केलं, तर दोन्ही एंट्रीज मी डिलीट करते. ओके, आता एक परत नवीन एंट्री टाकूयात. हा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे त्याचं सोल्युशन आत्ताच सांगून ठेवते. प्रत्येक वेळेस येईलच असं नाही, पण येण्याचे चान्सेस आहेत. खूप जणांना येतो हा प्रॉब्लेम. चूज फाईल, जर आपण इमेजेस डिलीट केल्या, ठीक आहे, बाकीचं काही भरत बसत नाही. आता आली इथे इमेज, बट काही काही जणांचं काय होतं, ह्या 5th एंट्रीला दुसरी इमेज होती. सोहमची आपण दुसरी इमेज टाकली होती, तर कधी कधी ती जुनीच इमेज दाखवायला लागतं. तर ते काय होतं, आपल्या मे बी आता नेट चालू पण आहे, कधी कधी नेट बंद असल्यास पण तसा प्रॉब्लेम येऊ शकतो. काय होतं, ती इमेज आपल्या हिस्ट्रीमध्ये लोड होते आणि ती जुनीच इमेज दाखवायला लागतं. काही करायचं नाही, फक्त पीसी मध्ये आपला जो ब्राउझर आहे ना, त्याचा हिस्ट्री क्लिअर करायचा. हिस्ट्री क्लिअर केला तर निघून जाईल. मग हिस्ट्री क्लिअर करायचं, आय होप माहिती असेल, Ctrl H मध्ये जायचं. कधी कधी असंच महिना 2 महिन्याला हिस्ट्री क्लिअर करत जा. डिलीट ब्राउझिंग डेटा, डिलीट होऊ नये, नाहीतर मीटिंग क्लोज होईल. मला तुम्हाला दाखवायचे. आणि इथे ना ऑल टाइम सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. ठीक आहे, मी करत नाहीये, कारण मग मीटिंग आपली हे होईल, बंद होईल त्याच्यामुळे. तर जर कधी आता इथे नाही आला प्रॉब्लेम, प्रत्येक वेळेस येईलच नाही असं नाही, पण जर इमेज डिलीट केली आणि जुनीच इमेज दाखवत असेल तर एक वेळेस ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर करा. बाकी कोडमध्ये तुम्हाला काही चेंज करण्याची गरज नाही. ओके, समजलं? याची फाईल तुम्हाला मी शेअर करते, फाईलच शेअर करते डायरेक्ट, कारण याचा कोड कॉपीच करून घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, तर आता आपली 2 लेक्चर्स रिमेनिंग आहेत. एक उद्याचा आहे आणि एक मंडेचा. ऍक्च्युली आपली ट्रेनिंग आजच संपली, तरी पण मी उगी असंच 2 दिवस एक्स्ट्रा घेणार आहे. तर उद्याला तुम्हाला एक टास्क असेल, उद्या जॉईन करायची गरज नाहीये. टास्क पाठवणार आहे ग्रुपवरती, तो टास्क फक्त उद्या कंप्लीट करा आणि ग्रुपवरती सेंड करा. कारण 2 दिवस आहेत तुमच्याकडे, टास्क थोडा मोठा आहे, तुमच्याकडे 2 दिवसाचा वेळ असणार आहे.
उद्या आणि संडे 2 दिवसामध्ये तो टास्क कंप्लीट करायचा आहे. आणि मंडेला मी एखादा काहीतरी पॉइंट घेईन. आपली ट्रेनिंग आजच संपलेली आहे. हा लास्ट पॉइंट होता तुमचा इमेज अपलोडचा. तर एखादं लॉग इन वगैरे कसं करायचं तर तुम्हाला मी मंडेच्या सेशनमध्ये लॉग इन किंवा माझ्या मनावरती एखादा पॉइंट मी घेईन. उद्या मात्र जॉईन करायचं नाही. उद्या एक टास्क टाकणार आहे कारण खूप दिवस झाले तुम्ही टास्क पाठवलेले नाहीयेत. अपडेटचं राहिले, ह्याचं राहिले. तर आज सगळं तुम्हाला मी एक नोट हे करून मेसेज शेअर करते. तर उद्या सगळ्यांनी तो टास्क करून मंडे पर्यंत पाठवलं तर मंडेच्या सकाळी 9 वाजेपर्यंत जरी पाठवलं तरी चालेल. ठीक आहे. मंडेला दुसरा पॉइंट घेईल आणि मंडेला आपली ट्रेनिंग पण एंड होते. ऍक्च्युली आपली ट्रेनिंग आजच एंड झाली. 2 दिवस मी एक्स्ट्रा असंच ठेवलेले आहेत. ठीक आहे. आणि कोणाला याच्यामध्ये काही समजत नसेल, काही प्रॉब्लेम आला असेल किंवा आता मी जो टास्क देणार आहे उद्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता.